भाजपा नेता किरीट सोमैया ने कुछ दिन पहले आरोप लगाया था कि अकोला में बांग्लादेशी नागरिक अवैध रूप से रह रहे हैं। इस संबंध में खुद किरीट सोमैया ने अकोला शहर के रामदासपेट पुलिस स्टेशन में सबूतों के साथ शिकायत दर्ज कराई है। सोमैया ने कहा कि अकोला पुलिस शिकायत के आधार पर कार्रवाई करने के लिए तैयार हो गई है। इससे पहले 12 लोगों के खिलाफ शिकायत दर्ज की गई थी, जिनमें से 2 को गिरफ्तार किया गया है, जबकि सोमैया ने फिर से 80 लोगों की सूची पुलिस को दी है। सोमैया ने आरोप लगाया कि तहसीलदारों ने अवैध तरीके से जन्म प्रमाण पत्र जारी किए हैं। इस मामले में शामिल सभी के खिलाफ कार्रवाई की जाएगी। FIR दाखल झाल्यानंतर 12 ते 12 ती चौकशी, त्यांना 2ला अटक, दुसऱ्या 2वर कारवाई आता मी आधी दिली आहे ते पण, आणि त्या आठवड्याभरात फॉरेन्सिक ऑडिटरची नियुक्ती. आता काम करायचं आहे. तहसीलदार आणि कलेक्टर त्यांनी जे गोंधळ घातलाय त्याचा रिपोर्ट त्यांनी पोलिसांना द्यावा. गॅरंटी देतो यात काही तहसीलदार, त्यांचा स्टाफ यांच्यावर कारवाई होणार असे अनेक पुरावे आहेत. म्हणून कलेक्टरनी पण काम नाही केलं तर किरीट सोमैया कलेक्टरला पण सोडणार नाही. तहसीलदार तर निश्चित, काही तहसीलदार जेलमध्ये निश्चित जाणार. गुन्हा 12 लोकांच्या विरोधात झालेला आहे. 2घांना अटक झाली आहे, पण आज ज्या 80ची यादी दिली आहे त्यात आणखीन अटक वाढणार. मी तहसीलदारला पण विनंती केली आहे. तहसीलदारनी पण खोट्या पद्धतीने बेकायदेशीररित्या फक्त आधार कार्डच्या आधारावर जन्म प्रमाणपत्र दिलं. ही तहसीलदारची पण चूक आहे. आम्ही अनेक शाळांचे TC ट्रान्सफर सर्टिफिकेट चेक केले, फेक आहे, फोर्जरीवाले आहेत. या सगळ्यांवर कारवाई होणार. एक आणखीन आमची विनंती होती, जे राज्य सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मान्य केली आहेत. ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला आहे, जसा अकोला शहर 4800 अर्ज आले आहेत, त्यासाठी सरकार पोलिसांना अधिकार देणार आहेत फॉरेन्सिक ऑडिटर नेमण्याचा. मला विश्वास आहे पुढच्या आठवड्यात फॉरेन्सिक ऑडिटरची पण नियुक्ती होणार. यात जे तहसीलदार कार्यालयाचे कर्मचारी पण जर या घोटाळ्यात सामील असेल त्यांच्यावरही कारवाई होणार.